नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक भोपाळे सर घोडदरीकर, जे के सुपरफास्ट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा संचालक. तर आज आपण बुद्धिमत्तेमध्ये परस्पर संबंध यावर आधारित प्रश्न आणि रोज आता आपण दिवाळीच्या सुट्टीमध्ये अशाच प्रश्नांची सिरीज घेणार आहोत. प्रश्न आवडले, त्याचं एक्सप्लेन आवडलं तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. इंस्टाग्राम, युट्यूब सगळ्याकडे आपले हे प्रश्न फिरतील. बघा, प्रश्नामध्ये परस्पर संबंधामध्ये दिलेला आहे, चतुर्दशी जसे पौर्णिमा तर अमावस्या जसे काय. आणि प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी आपल्याला चार पर्यायापैकी एक पर्याय ओळखायचा. पहिला पर्याय आहे द्वितीया, दुसरा पर्याय आहे प्रतिपदा, तिसरा पर्याय आहे काळोख, चौथा पर्याय आहे रात्र. तर आपण बऱ्याच वेळा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे महिन्याचा अभ्यास केला. ते इंग्रजी कॅलेंडर आहे. बरेच वेळा आपण 1 तारीख, 2 तारीख, आजची 16 तारीख, आजची 15, 17 तारीख असाही उल्लेख करतो. तेही इंग्रजीच्या तारखा आहेत. पण या प्रश्नामध्ये जे आलेले आहेत चतुर्दशी आणि पौर्णिमा ह्या आहेत मराठीतील किंवा मराठी महिन्यातील तिथी. त्या तिथीवर आधारलेला किंवा आधारित हा प्रश्न आहे. काय या प्रश्नाचा अर्थ? किंवा चतुर्दशी नंतर ज्या टायमाला पौर्णिमा येते किंवा ज्या संबंधानं पौर्णिमा येते त्या संबंधानं अमावस्या नंतर येणारी किंवा अगोदर येणारी तिथी कोणती, ती प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी. तर मराठीमध्ये या तिथींची संख्या 15 असते. आपण अगोदर त्याचं एक्सप्लेन बघू. नंतर आपण प्रश्न पर्याय पद्धतीनं कसा सोडायचा तेही बघू. पहिली तिथी असते बघा, ज्याला आपण 1 तारीख म्हणतो. तिथीमध्ये मात्र पहिली तिथी असते प्रतिपदा, त्यानंतर असते द्वितीया, त्यानंतर असते तृतीया, तृतीया नंतर असते चतुर्थी, चतुर्थी नंतर असते पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादश, त्रयोदशी आणि चतुर्दशी. तर पहा, परत एकदा ह्या तिथी समजून सांगतो. प्रतिपदा हे पहिली तिथी, त्यानंतर द्वितीया, तृतीया, तृतीयानंतर येणारी चतुर्थी. हे तिथं आपण ग्रामीण भागामध्ये अपभ्रंश होऊन त्या शब्दाचा तुम्ही ऐकलेला शब्द आहे की आज चौथ आहे. महिला मंडळी म्हणतात, ज्याला उपवास धरतात म्हणतात. चौथ म्हणजे ती तिथं चतुर्थी. त्यानंतर पंचमी, पंचमीच्या नंतर षष्ठी. विभक्तीमध्ये हे प्रकार आपण पाहिलेले असतात, प्रथमा, द्वितीया, तृतीया, तेच षष्ठी. कधी नाथ षष्ठी असते, कधी चंपा षष्ठी असते. प्रत्येक महिन्यातल्या ज्या काही असते ते षष्ठी. त्यानंतरची तिथी आहे सप्तमी. सप्तमी नंतरची तिथी अष्टमी. त्यापैकी एक अष्टमी आपल्याला माहित आहे, श्रावणामधील गोकुळ अष्टमी. नवमी ची एक माहित आहे, रामनवमी. त्यानंतरची तिथी आहे दशमी. 12 महिन्यातली महत्वाची एक तरी दशमी माहित आहे, ती म्हणजे विजयादशमी, दसरा. त्यानंतरची तिथी एकादशी, ज्याला वारकरी लोक उपवास धरतात, एकादश म्हणतात किंवा एकादशी म्हणजे 11व्या क्रमांकाची तिथी. एकादश सोडायच्या दुसऱ्या दिवशीची द्वादशी तिथी, त्रयोदशी आणि चतुर्दशी. ह्या झाल्या 14 तिथी. आता 15वी तिथी कोणती असते? तर महिन्यामध्ये ह्या तिथी 2 वेळा येतात. जर शुक्ल पक्ष असेल तर 15वी तिथी असते पौर्णिमा. शुक्ल पक्ष म्हणजे ज्याला आपण ग्रामीण भाषेत चंद्राची रात म्हणतो, उजेडाची रात म्हणतो, ती तिथी असते 15वी पौर्णिमा. आणि जर कृष्ण पक्ष असेल, ज्याला अंधारी रात्र म्हणतो, तर त्या 15व्या तिथीला पौर्णिमाच्या ऐवजी येत असते अमावस्या. ह्या आहेत ते 15 तिथी. तर आता आपण पाहू
उत्तर काय येते यावरून तर चतुर्दशी जशी पौर्णिमा पहा 14व्या तिथीनंतर येणारी तिथी आहे पौर्णिमा, म्हणजे याचा संबंध लागला समोरची तिथी चतुर्दशी नंतर पौर्णिमा. तर अमावास्या नंतर, तर अमावास्या ही 15वी तिथी आहे. नंतर म्हणजे आपल्याला परत मग पहिल्यावर तिथीवर यावं लागणार आहे. मग अमावास्या नंतर येते प्रतिपदा, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार पर्याय क्रमांक 2. पण एखाद्या वेळेस परीक्षेत ह्या सगळ्या तिथी आठवल्या नाही किंवा एवढा वेळ घायला कोणा वेळ, एवढा वेळ तसे तर लिहायच्याच नसतात, फक्त लॉजिक लावायचं असते, फक्त स्पष्टीकरण सहित आपण सांगितलं. तर आता या 4 पर्यायाचा विचार करायचा. पहिला पर्याय होता द्वितीय, बऱ्याच जणांना माहित आहे द्वितीय म्हणजे 2 क्रमांकाला असेल. दुसरा पर्याय प्रतिपदा म्हणजे पहिली तिथी अमावस्या नंतरची. तिसरा आणि चौथा पर्याय काळोख, काळोख म्हणजे अंधार, रात्र म्हणजे अंधार, रात्री अंधार असतो, काळोखात अंधार असतो, म्हणजे हे 2 पर्याय सारखेच आहेत, याचा अर्थ हे 2 पर्याय उत्तर नसतील. या 2 पैकी आपल्याला लॉजिक लावायचं होतं, म्हणजे नाही लागलं तरी 50% उत्तर बरोबर येत होतं. तर हे असे प्रश्न सोडवण्यासाठी जे आता आपण पाहिलं चतुर्दशी जशी पौर्णिमा अमावस्या नंतर येणारी तिथी, तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रतिपदा. अशाच प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी रमेश भोपाळे इंस्टाग्राम आयडी, युट्यूब चॅनल, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.